वेलकम टू अवर चॅनल। दिवाळीपूर्वीच तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर इथे बघा आज मी तुम्हाला बेसनाचे लाडू करून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी डाळीचं पीठ घेतलंय, पिठी साखर घेतली। तर या वाटीने मोजून मी 4 वाट्या डाळीचं पीठ घेतलंय आणि त्याच्या अर्थ 2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। आणि इथे मी साजूक तूप असं पातळ करून घेतलेलं आहे। तर साजूक तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, ते मी तुम्हाला पीठ भाजताना सांगेलच हळूहळू। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि त्यासाठी इथे बघा सर्वात आधी मी कढई तापायला ठेवलेली आहे। तर कढई ही छान पीठ भाजताना जाड बुडाची घ्या, म्हणजे छान आपलं मंद गॅसवर पीठ चांगल्या पद्धतीने भाजल्या जाईल आणि खाली लागणार नाही, करपणार नाही। तर इथे बघा मी 2 चमचे तूप या कढईला सर्व बाजूंनी लावून घेतलंय आणि त्यानंतर इथे थोडं थोडं करून पीठ घालून घेणार आहे आणि नंतर सर्वच पीठ इथे टाकून घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे देखील अशा पद्धतीने बेसनाचे लाडू करतात का? तर करत असेल तर मला जरूर सांगा तुम्ही। आणि इथे बघा मी हे जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ही घरची डाळ आहे आणि दाणेदार असं दळून आणलेलं आहे, रवाळ असं दळून आणलेलं आहे। जर तुमचं पीठ मऊ असेल आणि तुम्हाला रवाळ दाणेदार लाडू पाहिजे असतील तर तुम्ही हे पीठ घालण्याच्या आधी इथे पाव वाटी रवा घालून घ्या आणि तो थोडासा भाजून मग नंतर त्यामध्ये डाळीचं पीठ टाकून भाजून घ्या। तर इथे मी बघा तूप टाकून घेतलेलं आहे। जवळजवळ इथे मी पाऊण वाटी तूप घेतलं होतं, 2 चमचे आधी टाकलं आणि नंतर अर्धी वाटी तूप टाकून घेतलेलं आहे। तर अर्धी वाटी तूप टाकल्यानंतर इथे व्यवस्थित आपल्याला 5 ते 10 मिनिटं हे सतत मीडियम गॅसवर किंवा हाय फ्लेमवर ठेवलं तर तुम्ही इथेच उभे राहा, कुठेही जाऊ नका, नाहीतर पीठ खाली लागू शकतं। लाडू भाजताना लाडूच्या जवळ उभं राहूनच हे सतत आपल्याला जे उलथण आहे त्यांनी हे पीठ सतत आपल्याला हलवत राहायचं आहे। तर थोडं थोडं करून इथे तूप मी टाकून घेणार आहे आणि सर्वात शेवटी पीठ भाजणं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला एकूण किती तूप लागलेलं आहे ते। तर तूप हे आपल्याला कमी जास्त लागू शकतं, कारण की बेसन हे जुनं असलं, नवं असलं किंवा बारीक दळलेलं असलं किंवा दाणेदार दळलेलं असलं तर यानुसार तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। म्हणजे पाऊण वाटीचं 1 वाटी लागू शकतं, 1 वाटीचं 1.25 वाटी लागू शकतं। तर हे पिठावरती म्हणजे डिपेंड आहे की तुम्हाला कसं तूप लागेल। तर इथे बघा थोडं थोडं करून तूप मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि छान असा रंग बदलेपर्यंत मी डाळीचं पीठ इथे भाजून घेतलेलं आहे। तर मस्त असा रंग आलेला आहे आणि घरभर सुवास देखील दरवळतो आहे। तर अशा पद्धतीने हे पीठ आपलं भाजून झाल्यावर आपलं पीठ टोटली भाजून झालंय असं समजावं। छान रवाळ दाणेदार दिसतंय, याच्या गाठी देखील छान मोडून घेतलेल्या आहे। तर इथे मी आता छान अजून रवेदार दाणेदार हे लाडू होण्यासाठी यामध्ये 1 चमचा दूध घालणार आहे आणि पीठ पुन्हा व्यवस्थित यामध्ये परतवून घेणार आहे आणि अजून 1 चमचा मी दूध यामध्ये परत घालून घेणार आहे। तर इथे टोटल मला पूर्ण 1 वाटी तूप आणि वरती 5-6 चमचे एवढं तूप इथे लागलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व तुपामध्ये बेसन मी चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि पुन्हा 1 चमचा दूध इथे टाकून घेतलेला आहे। तर तुम्हाला तुमचं पीठ कसं आहे, जुनं आहे नवं आहे, त्यानुसार तुम्हाला पाऊण वाटी, 1 वाटी किंवा 1.25 वाटी असं तुपाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। तर आपण म्हणजे डाळीच्या पिठाची वाटी भरताना किंवा पिठी साखरेची वाटी भरून घेताना एकदम भुसभुशीत भरायची नाहीये किंवा पीठ खूप जास्त दाबून दाबून भरायचं नाहीये। तर एकदम हलक्या हाताने पीठ दाबून आणि पिठी साखर दाबून इथे प्रमाण घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला तुपाचं प्रमाण इथे लागणार आहे। तर हे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी मोठ्या परातीमध्ये गार होण्यासाठी काढून घेतलेलं आहे आणि छान उलथण्याने आलटीपलटी करून मी याला गार करून घेतलंय आणि थोडंसं हाताला सोसवेल एवढं कोमट असतानाच आपण यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे, कारण खूप जास्त थंड झालं की मग पीठ खूप गच्च होतं आणि मग त्याच्या गाठी फोडत बसण्याने हात दुखून येतात। आणि हे लाडू देखील करताना चांगलं भाजलं गेलं आपलं डाळीचं पीठ तरच लाडू छान लागतात। आणि जेव्हा जे आपण बेसन भाजतो तेव्हा जे काही हात भरून येतात ना, त्यावेळेस कळतं की बेसनाचे लाडू म्हणजे काही खायची वस्तू नाहीये। खूप निगुतीने आणि खूप संयमाने हे पीठ आपल्याला भाजावं लागतं। तर इथे बघा मी पिठी साखर टाकलेली आहे, नंतर इथे मी विलायची पूड आणि जायफळ पूड थोडी टाकून घेतलेली आहे। तर आधी थोडी पिठी साखर टाकणार आहे आणि नंतर थोडी थोडी करून अशी सर्व पिठी साखर मी या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थित याला हातावर चोळून चोळून असं चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे आपलं लाडूचं पीठ तयार झालं की मग आपण लाडू वळणायला घेणार आहोत। तर इथे बघा राहिलेली पिठी साखर पण मी नंतर इथे टाकून घेणार आहे, म्हणजे थोडी थोडी पिठी साखर पिठात व्यवस्थित मिक्स होते। एकदम टाकली की त्याच्या गुठळ्या होतात पिठी साखरेच्या, त्यामुळे आपण थोडी 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 टाकायची, मिक्स करायची, थोडी टाकायची, मिक्स करायची, अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही देखील अशीच पद्धत वापरतात का? जर तुमच्या देखील पिठी साखरेचे गोळे होत असतील तर अशा पद्धतीने पीठ थोडं कोमट असताना तुम्ही पिठी साखर मिक्स करा, त्यामुळे तुम्हाला लाडू वळायला देखील सोपे जातील। तर इथे बघा मी थोडेसे मनुके टाकून घेणार आहे, तुम्हाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट इथे टाकून घ्यायचे तर टाकून घेऊ शकतात। आणि अशा पद्धतीने बघा सर्व पीठ व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि मी इथे आता लाडू वळायला घेत आहे। तर तुम्हाला मी एक लाडू वळून दाखवते। तर माझ्या माहेरी सासरी अशाच पद्धतीने बघा
पेढ्यासारखे हे बेसनाचे लाडू वळले जातात. आमच्याकडे गोल आकाराचे लाडू वळले जात नाहीत. आणि लहानपणापासून जे डोळ्यांनी पाहिलंय आईनी, आजीनी, आमच्या सासूबाईंनी अशाच पद्धतीने लाडू केले, त्यामुळे मला बेसनाचे अशाच आकाराचे लाडू आवडतात. आणि याआधी देखील मी एकदा दोनदा लाडूचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यामध्ये देखील मी अशाच पद्धतीने लाडू वळलेले आहेत. जर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने असा लाडूचा आकार आवडत असेल तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की लाडू करून बघा. आणि जर तुम्हाला गोल आवडत असतील तर तुम्ही गोल वळून ते तयार करून घेऊ शकता. त्यावरती तुमच्या आवडीचा सुकामेवा तुम्ही लावून घेऊ शकता. तिथे मी काजू लावून घेतलेले आहे, तुम्ही बदाम, पिस्ता किंवा मनुके असं काही तुम्ही यावरती लावून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने बघा मी एक एक करून छान असे लाडू वळून घेतलेले आहेत. मी एक मध्यम आकाराचे लाडू वळलेले आहेत. तुम्ही यापेक्षा छोटे वळणार असाल तर तुमचे या पिठामध्ये जास्त होतील आणि माझ्यापेक्षाही मोठे वळणार असाल तर थोडे कमी होतील. तर इथे माझे टोटल 21 लाडू तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा कलर आलेला आहे, छान असं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे. आणि ते तुम्हाला मोडून दाखवते एक लाडू. तर मस्त असे छान रवाळ, दाणेदार, मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि या दिवाळीला असे छान रवाळ, दाणेदार बेसनाचे लाडू तयार करून बघा. आणि तयार केल्यावर कसे झाले ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जे इन्स्टावर बघत असतील त्यांनी व्हिडिओला फॉलो करा, पेजला फॉलो करा. तर इथे बघा तयार झालेले आहेत आपले मस्त रवाळ, दाणेदार बेसनाचे लाडू. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. थँक्यू, धन्यवाद.